मनसे नेते संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकलंय असं म्हणायचं का? एकूणच त्यांचं असं म्हणणं आहे की मी सकारात्मक काय म्हणायचं ते तुम्हाला पटत नाही, तुम्हाला काय म्हणायचं ते तुम्ही म्हणत असता नाही मी. पण ते जे काय म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे ते होईल, मला असं वाटतं 2019ला जेव्हा निवडणुका लढवल्या त्यावेळेला शिवसेना आणि भाजप अशा मिळून निवडणुका लढवल्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं की या दोघांनी मिळून सत्ता स्थापन करावी 2019ला, म्हणून त्यांनी त्यांना दोघांना मिळून निवडून दिलं. पण उद्धव ठाकरेंनी जनतेच्या मनात आहे ते केलं नाही, स्वतःच्या मनातलं केलं. त्यामुळे जनतेच्या मनात काय आहे याच्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे ऐकण्यास आम्ही जास्त उत्सुक आहोत. पण आता त्यांच्या मनात आहे असं समजून जर का एक पाऊल तुम्ही पुढे टाकलं किंवा एक टाळी दिली तर काय हरकत काय? म्हणजे काय करू सांगा तुम्ही? जे तुम्ही 2014 किंवा 17ला केलं असं म्हणता आहे एक पाऊल, मग तुम्ही पण आता पुढे टाकू शकता. ते थेटपणे बोलतायत. या अगोदर ते थेटपणे कधी बोललेले नाही. काय युती संदर्भात तुमच्या 2014 किंवा थेटपणे हा, पण माध्यमांसमोर कधी बोलले? सोडून द्या, माझ्याशी ते थेटपणे बोललेले आहेत. त्या थेटपणे बोलण्याने काय होत नाही. हा माझा अनुभव आहे, मी स्वतःचा अनुभव सांगतो तुम्हाला, इतरांच्या अनुभवावर रिलेबल नाही आहे मी. ते थेटपणे बोलतात, माझ्याशी थेटपणे बोललेत की आपण युती करूया 2017ला, पण ते करत नाही. त्यामुळे जोपर्यंत सन्मान्य राजसाहेबांकडे युतीचा प्रस्ताव येत नाही तोपर्यंत त्याच्यावर बोलणं योग्य ठरणार नाही. आल्यावर त्याचा जो निर्णय घ्यायचा आहे तो सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील. तुम्ही जरी हे म्हणत असला तरी आता जर ते थेटपणे म्हणता आहेत, प्रसार माध्यमांसमोर देखील ते बोलून दाखवता आहेत की जे जनतेच्या मनात आहे ते होईल. सांगा हो, प्रसार माध्यमांसमोर ते म्हणालेले युतीला निवडून द्या 2019ला, केलं का तसं त्यांनी? तुमच्या समोरच बोललेले ना, मग वागले का तशी? त्यामुळे प्रसार माध्यमांसमोर बोललं म्हणजे ते होतं, हा जर गैरसमज असेल तुमचा तर तुम्ही दूर करावा अशी माझी तुम्हाला अत्यंत प्रामाणिक विनंती आहे. पण अजूनही कुठेतरी विश्वास नाही उद्धव ठाकरेंवर असं मी तुम्हाला म्हणायचं विश्वासाचा विषयच नाहीये. विश्वासराव पानिपतात गेले, विश्वासाचा विषयच नाहीये. जोपर्यंत ठोस प्रस्ताव, बघा आमची जीप पोळलेली आहे, तुमची नाही पोळली. आमची जीप पोळली आहे ना, 14ला पण आमची पोळली आहे, 17ला पण आमची पोळली आहे. त्यामुळे आम्ही ताक पण फुंकून पिणार. ज्या दिवशी सन्माननीय राजसाहेबांकडे ठोस प्रस्ताव येईल त्या दिवशी त्याच्यावर ते निर्णय घेतील. पण दुसरा मुद्दा असा येतो की तिकडचे पदाधिकारी असो किंवा मग मनसेचे पदाधिकारी असो थेट म्हणत आहेत की ठाकरे ब्रँड हा कुठेतरी टिकावा, ठाकरेंनी एकत्र यावं. थेटपणे सगळे एकूण त्यांच्या मनातली भावना तर बोलून दाखवतात. असं आहे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं जेव्हा निधन झालं त्याच्यानंतर ठाकरे ब्रँड टिकवायचं काम जर कोणी महाराष्ट्रात केलं असेल तर ते राज ठाकरे साहेबांनी केलंय आणि तो टिकवतोय आम्ही. त्यासाठी कोणाच्या टिकूची गरज नाही. एकूणच युती संदर्भात जर का चर्चा झाली तर पुढाकार हे तुम्ही घेणार? आता ते म्हणालेत ना की काय डायरेक्ट बातमी देणार म्हणून, तर वाट पहा आणि आम्ही बघतो. धन्यवाद बातचीत केल्याबद्दल. तर हे होते मनसे नेते संदीप देशपांडे, त्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकूणच सकारात्मक जरी का असले तरी त्यांच्याकडनं देखील आम्ही प्रतीक्षा करतोय आणि या संदर्भात बातमी मिळावी याची वाट पाहतोय. कॅमेरामॅन दीपेश महाजन, अभिषेक फळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.